हा बेटा ये बर्थडे आहे. दीदीचं नाव माहिती आहे तुम्हाला? दिवेशा ना. दिवेशा दीदीला हॅपी बर्थडे विश करूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर दिवेशा दीदी. हॅपी बर्थडे टू यू. बाय बाय दिदी आए. बाय बाय दिदी आए. तुम जियो हजारों साल ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू डियर दिवेशा दीदी. हैप्पी बर्थडे दिवेशा दीदी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आम्हाला वेलकम. चला बसा खाली. सिट डाऊन. ओमचा बर्थडे पण करणार सो येणार ना आपल्या वर्गात. आता पवित्रा वाचणार आहे आपली. काही पण अभ्यास दिला का सगळ्यात पहिलं बोट आपल्या पवित्राचं असतं. उत्तर येऊ दे अगर नाही येऊ दे. कोण वाचणार? मॅडम मी. कोण लिहिणार? मॅडम मी. कोण मार खाणार? मॅडम मी. कोण मस्ती करणार? मॅडम मी. कशाला पण? मॅडम मी, मॅडम मी, मॅडम मी, मॅडम मी. आता हे शब्द आपण लिहिलेत. दुसरीच्या मुलांना द्यायचं होतं ऍक्च्युली, आहे की नाही, वाचायला. पण पहिलीच्या पवित्राला फार इच्छा, मॅडम मी, मॅडम मी. आता तिला बघूया कसं वाचते बघूया आपण. चला पवित्रा जोरात वाचायचंय. थांबा तिचं झालं तुम्हाला पण सांगणार आहे. तुम्ही बोलू नका, तिला वाचू द्या. हा घाई नाही करायची. बघा आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा येते येते. आता बघा हिची इच्छा एवढी छान आहे वाचायची. तिने वाचलं तर खरं. तिला जे समजलं त्याच्यामध्ये ते तिने वाचलं, बरोबर की नाही. आता हा शब्द तिने कसा वाचला बघा. प्रवन. का तसा वाचला? कारण की याला प्र बोलायचं हे थोडंसं तिला आयडिया दिलेली होती मी. आणि हा जो व आहे तर त्याला ही कोणती मात्रा दिली आपण? ईची मात्रा दिली. मग व ई काय होतं? पवित्रा इकडे बघ. व ई काय होतं? वी. काय होतं? वी. काय होतं? आणि नंतर तिने बरोबर वाचला. म्हणजे तिने शब्दांमधले अक्षर बरोबर वाचले, पण जिथे जिथे मात्रा आल्या तिथं त्या वाचल्याच नाही, बरोबर की नाही. मग आपण जर मात्रा वाचल्याच नाही, लक्ष द्यायचं, मी सगळ्यांना सांगणार आहे येऊन पुढे वाचायला. आपण जर मात्रा वाचल्याच नाही तर शब्दाचा अर्थ समजेल का आपल्याला? शब्दाचा अर्थ व्यवस्थित कळेल का? नाही. म्हणून पवित्रा इकडे लक्ष दे. हे तू बरोबर वाचलं. प्र व न पण ही मात्रा वाचलीच नाही. मग व ला जर आपण ई ची मात्रा दिली तर काय होतं? वी. काय होतं? पवित्रा मग आता काय शब्द तयार होईल? प्र वी न. काय शब्द तयार होईल? प्र वी न. हा काय तयार होईल? प्र. आता त ला कोणती मात्रा आली? आ. मग त आ काय होतं? ता. प्र ता प. बरोबर का? काय शब्द झाला? प्र निशा. प्र ता प. आता हा पण वाचा. प्र का. आची मात्रा आहे की नाही? का श. प्रकाश. दरवाजा नाही वाजवायचा. प्रकाश. वैष्णवी. प्राथवी. दक्ष आहे का? अंश. 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 मुद्दाम करतोयस ना?
उभा राहायचंय. अंश उभा राहणार. अंश उभा राहा. स्टँड अप. अंश स्टँड अप. हा आता प्राथवी आणि पवित्रा. अंश पुढे ये तू. अंश पुढे ये तू. चल पवित्रा सोबत वाचायला ये. लवकर 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 पटकन ये. फास्ट. आता इकडे लक्ष द्या. हे काय आहे? पुढे आहे. फक्त अक्षर वाचले तर आपल्याला समजणार नाही. आता जी मुलं मध्ये मध्ये बोलत आहेत त्यांना मी वाचायला सांगणार आहे आणि नाही आल्यावर त्यांना धपाटे मिळणार नाहीत. आहे बरं ठीक आहे. हे कसं वाचायचं समजलं? चला जोरात एकदा पवित्रासाठी टाळ्या वाजवा.